तर एक मोठी बातमी समोर येते। प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर झालेला आहे। अखेर एकनाथ खडसे यांच्या जावयांना जामीन मंजूर झालाय। पुण्यातील खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणी अखेर 60 दिवसानंतर खेवलकर यांना जामीन मंजूर झालाय। प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर झालेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः एकनाथ खडसेजी आहेत। एकनाथ खडसेजी, तुमच्या जावयाला जामीन मंजूर झालेला आहे, आपली यावर पहिली प्रतिक्रिया? जामीन मंजूर होईल ही अपेक्षा होती, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारे ड्रग सेवन केलेलं नाही, ड्रग बाळगलेलं नाही आणि कोणतीही रेव पार्टी केलेली नाही। कारण रेव पार्टी केल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं, त्यामध्ये 5-7 जणांची रेव पार्टी असू शकत नाही। नंतर त्यांनी ते मान्य केलं। नंतर प्रांजल खेवलकरवर गुन्हे दाखल आहे म्हणून त्यांना पहिल्या क्रमांकाचं गुन्हेगार ठेवलं असं म्हटलं, पण नंतर पोलिसांनी नंतर डिनाय केलं की आमचं नाही, चूक झाली आकडेवारीमधनं। आता त्यांच्याकडे आता अशा प्रकारचं कुठलेही न सापडल्यामुळे त्यांना जामीन मिळणं स्वाभाविक होतं। हा एक काहीतरी राजकारणाचा एक भाग दिसतोय, षडयंत्र दिसतंय, जेणेकरून खडसे परिवाराला बदनाम केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि आता याचं चौकशा होतील, काय तथ्य आहे त्यांचं समोर येईल न्यायालयामध्ये। जी, मात्र खडसेजी, जामीन मंजूर व्हायला 60 दिवस लागलेले आहेत, यावर काय सांगाल? जामीन मंजूर होण्यासाठी 60 दिवस लागले म्हणजे मुळामध्ये सांगतोय की आम्हाला माहिती होतं, खात्री होतं की जामीन होणार आहे, त्यामुळे फारसे प्रयत्न आम्ही केले बर। आणि मी पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं तुम्हाला की मी समर्थन करणार, जर खरं असेल तर समर्थन करणार नाही। त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये फार विशेष प्रयत्न केले नाही। त्यामुळे 60 दिवसानंतर त्यांना जामीन मिळाला। ठीक आहे। एकनाथ खडसेजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।